नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्र अभिषेक कसा करावा, कोणते स्तोत्र बोलावे हे आज आपण बघणार आहोत. महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्व शिवभक्त महादेवाची मनोभावे पूजा करून त्यांच्यावर नावाने व्रत करतात. महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये निश्चित काळात पूजा विधी व शिवलिंगावरती अभिषेक म्हणजे रुद्र अभिषेक कसा करायचा आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी सकाळी उठून आंघोळ करून आपल्या घरातील देवी देवतांची पूजा करावी. घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती पूजा करून झाल्यानंतर जवळ आपल्या शिवमंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊन शिवमंदिराजवळ जावे आणि महादेवाच्या चरणी प्रार्थना करावी की हे शंभू महादेव, आजपासून आजीवन शिवरात्रीच्या उपवासाचा संकल्प घेत आहे आणि तुमची इच्छा असेल मनोकामना माझी पूर्ण करावी. समोर शिवपिंडी समोर उभे राहून तुम्हाला तिथे सांगायचे आहे. महादेवाला जाताना तुम्ही दूध किंवा बेलपत्र, बेलाचे फळ, पांढऱ्या रंगाचे फुले हे तुम्ही घेऊन जाऊन महादेवाच्या पिंडीवरती ते तुम्ही अर्पण करा. त्यांचे अनंत पटीने पुण्यफल हे इतर दिवशी तुम्हाला मिळेल. इतर दिवशी वाहिले जाणारे बेलपत्र किंवा पांढऱ्या रंगाचे फूल त्यांच्या अपोजिट शिवरात्रीच्या दिवशी वाहिले जाणारे पांढऱ्या रंगाचे फूल असेल, दुधाचा अभिषेक असेल किंवा बेलपत्र असेल, शतकोटी जन्माचे पुण्य तुम्हाला या एका दिवसामध्ये मिळते. वाहिल्या जाणाऱ्या पदार्थामुळे मिळते. त्यामुळे आवर्जून शिवमंदिराजवळ जाणे आणि शिवावरती अभिषेक म्हणजे शिवलिंगावरती दूध असेल, दही असेल किंवा पंचामृत असेल तर ते वाहण्याचा प्रयत्न करावा. पांढऱ्या रंगाच्या फुलाला विशेष महत्त्व या दिवशी देण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील अशी शिवपिंडीवरती पूजा करू शकता. हे करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये जो तुमचा गुरुमंत्र असेल तो तुम्ही जप अवश्य केला पाहिजे. याच्यानंतर जो मंत्र महादेवाचा असेल, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप तुम्ही करू शकता. याच्यातील तुम्ही नमः शिवाय किंवा शिवाय नमः, श्री शिवाय नमस्तुते तुम्ही म्हणू शकता. आणि नंतर तुम्ही आपल्या घरातल्या देवी देवतांची पूजा करावी. देवी देवतांना आंघोळ घालायची. देवी देवतांची पूजा झाल्यानंतर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे, ते नंतर नक्की बघा. मला एका ताईने विचारले आहे की प्रत्येक प्रहरला आंघोळ करायची का, तर नाही, आपल्याला फक्त आंघोळ संध्याकाळी करायची आहे. आता महाशिवरात्रीच्या बाबतीत असं सांगितलं आहे की मातीचे अर्थात पार्थिव शिवलिंग बनवून त्यांची पूजा करणे आवश्यक आहे. पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. महाशिवरात्रीला आपल्या हाताने आपण जर मातीचे अथवा वाळूचे शिवलिंग बनवून त्यावर रुद्र अभिषेक केला तर आपल्या कुटुंबावरचे अकाल मृत्यूचे भय टळते. तसेच आपल्या घरातील देवी लक्ष्मीचा वास हा सदैव राहतो. म्हणजेच काय तर देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करते. पण आपल्या घरात मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनवता आले नाही तर आपल्याकडे जे शिवलिंग आहे त्याच्यावरती तुम्ही सेवा नक्की करू शकता. बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की महाशिवरात्रीला पूजा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी घरच्या घरी आपण रुद्र अभिषेक करतो, तर ह्या दोन्ही पूजा वेगळ्या आहेत का? तर रुद्र अभिषेक केले तरी महाशिवरात्रीची वेगळी पूजा करायची असते का? तर असं अजिबात नाही आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण रुद्र अभिषेक केला तर सोन्याहून पिवळं. मग बघा, तुम्ही तुमच्या पर्सनल अडचणीमुळे जर तुम्ही रुद्र अभिषेक करत नसाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही रुद्र अभिषेक नक्की करू शकता. पूजा मांडणी करू शकता. आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे त्यावर आपण रुद्र अभिषेक कसा करायचा? आपण फक्त पाण्याने अभिषेक करू शकता, पाणी आणि दुधाने अभिषेक करू शकता, पाणी पंचामृताने अभिषेक करू शकता. तो अभिषेक करताना आपण साधं सोपं 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा अभिषेक केला तरी सुद्धा चालतो. पण जर का तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा असेल तर रुद्र अभिषेकमध्ये आपण बरेच असे मंत्रस्रोत असतात. म्हणून ही सेवा खूप प्रभावी सेवा मानली जाते. आणि म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही निश्चित काळामध्ये ही महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहराच्या पूजेला ही सेवा करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर या 4 प्रहरापैकी कोणत्या एका प्रहरावर रुद्र अभिषेक केला तर अतिशय उत्तम मानलं जातं. स्पेशल म्हणजे ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, ते आजारी आहेत, सारख्या दवाखाना आहे किंवा ज्यांना बाहेरची बाधा वगैरे आहे, तर त्यासाठी तुमच्या घरामध्ये कोणी व्यसन करत असेल किंवा तुम्ही स्वतः आजारी आहात किंवा तुम्हाला खूप ट्रीटमेंट घेताय, दवाखाना बदलताय पण अनुभव येत नाही, तर अशा काही गोष्टी तुम्ही असतील तर अडचणी असतील तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्र अभिषेक करू शकता.
काही अडचण असेल तर तुमच्या इच्छेसाठी रुद्र अभिषेक करायचा असेल तर त्या दिवशी रुद्र अभिषेक करण्यापूर्वी संकल्प करा. तुमची इच्छा बोलून दाखवा. रुद्र अभिषेक करून झाल्यानंतर जे तीर्थ असतं ते तीर्थ समोरच्या व्यक्तीसाठी रुद्र अभिषेक केलेला आहे त्या व्यक्तीसाठी तुम्ही अंगावर शिंपडा. तो ज्या रूममध्ये झोपतो त्या खोलीमध्ये, त्या संपूर्ण घरामध्ये ते तीर्थ शिंपडा आणि आवर्जून त्या व्यक्तीला रुद्र अभिषेक केलेलं तीर्थ प्यायला द्या. थोडंसं तीर्थ प्यायला द्या आणि त्यानंतर एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवा आणि रोज जोपर्यंत हे संपत नाही तोपर्यंत हे तीर्थ रोज थोडं थोडं त्या व्यक्तीला प्यायला द्या. हे श्रद्धेनं केलं तरी खूप खूप महत्त्वाचं आहे. रुद्र अभिषेकाचा रिझल्ट खूप पॉवरफुल आहे, खूप चमत्कारी आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही रुद्र अभिषेक नक्की करू शकता. फक्त ते मनोभावे आणि श्रद्धेने करावं. आता रुद्र अभिषेक म्हणजे खूप काही अवघड सेवा आहे का, तर असं अजिबात नाही आहे. अगदी सोप्या या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. ते मी कशी करायची सांगते. आपल्या देवघरात जे शिवलिंग आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. मातीचं शिवलिंग असेल तर ते देखील चालेल. एक तामण घ्यायचं आहे. त्या तामणमध्ये शिवलिंग ठेवायचं. शिवलिंगावरती जिथून पाणी जातं निमुळता भाग तो उत्तरेकडे येईल त्याप्रमाणे तामणाकडे शिवलिंग ठेवायचं आहे. तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल तर ते ठेवायचं. बाजूला स्वच्छ पाणी घ्यायचं. आपण पिऊ शकतो असं पाणी घ्यायचं आहे, कारण हे तीर्थ आपल्याला नंतर प्यायचं आहे. आणि रुद्र अभिषेक करत असताना दूध किंवा पंचामृत घ्यायचं नाही. शक्यतो रुद्र अभिषेक जो आहे तो फक्त स्वच्छ पिण्याच्या पाण्यानेच करायचा आहे. पण ते पाणी उष्ट केलेलं नसावं. गळती असेल तर गळतीमध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. ते तुम्हाला मी स्तोत्र मंत्र सांगणार आहे. ती तुम्हाला स्तोत्र मंत्र फक्त म्हणायचे आहेत आणि या गळतीमधलं पाणी जसं जसं कमी होईल तर तसं तसं आपण पाणीमध्ये ओतत जायचं आणि आपल्या व्यवस्थितपणे वाचन करता येतं. आता तुमच्याकडे अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही एका तांब्यामध्ये मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. जी पळी असते ती अभिषेकाची त्या पळीने त्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता जे सांगणार आहे ते मंत्र असोत म्हणून, पण जेव्हा आपण हाताने अभिषेक करतो त्यावेळेला अभिषेकही करायचा, मंत्र स्रोत वाचायचं हे थोडंसं अवघड जातं. म्हणून पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला एक अभिषेक पात्र कमी पैशामध्ये मिळून जातं. ते तुम्ही घेऊ शकता. अतिशय उत्तम. किंवा तुमच्या घरामध्ये इतर कोणी मंडळी असतील तर त्यांना तुम्ही अभिषेक करायचा लावत असेल तर तुम्ही त्यांच्या बाजूला बसून मंत्र स्रोत म्हणायचं. असं केलं तरी सुद्धा चालू शकतं. आता रुद्र अभिषेक करताना पाण्याचा अभिषेक करत सर्वप्रथम आपल्याला सुरुवातीला स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर गणपती अथर्वशीर्ष एक वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला खऱ्या अर्थाने रुद्र अभिषेक सेवेला सुरुवात करायची. सर्वप्रथम गणपती अथर्वशीर्ष झाल्यानंतर शिवमहिमा स्तोत्र म्हणायचा आहे. एक वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर रामरक्षा 1 ते 9 ओव्यापर्यंत आपल्याला म्हणायची आहे. पूर्ण रामरक्षा म्हणायची गरज नाही. फक्त 9व्या ओवीपर्यंत आपल्याला रामरक्षा म्हणायची असते. त्यानंतर रुद्र अध्याय वाचायचा. नमक चमक सहित एक वेळा म्हणायचं आहे. मराठीमध्ये सुद्धा तुम्ही वाचू शकता किंवा संस्कृतमध्ये सुद्धा वाचू शकता. त्यानंतर शिवकवच 1 वेळा म्हणायचा आहे. शिवगायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र पंचप्रणव युक्त 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. कालभैरव अष्टकम 1 वेळा म्हणायचा आहे. इथे आपला ही सेवा पूर्ण होते. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे शिवलिंग आहे ते पाण्यातून काढून घ्यायचं आहे. स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. देवघरामध्ये जिथे तुम्ही शिवलिंग ठेवता तिथे तुम्ही शिवलिंग ठेवायचं आहे. तुमच्याकडे 108 बेलपत्र असतील तर 108 वेळा बेलपत्र अर्पण करत शिवलिंग अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे. आता समजा तुमच्याकडे 108 बेलपत्र नाही आहे, तुमच्याकडे एकच बेलपत्र आहे किंवा 5 बेलपत्र आहेत किंवा 11 बेलपत्र आहे, तर ती आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत किंवा एका प्लेटमध्ये ती बेलपत्र ठेवायची. त्यावर आपला उजवा हात झाकायचा. शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे आणि त्यानंतर बेलपत्र आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तेव्हा देवघरात ठेवतो त्यावेळेला शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं की हळदी कुंकवाने रंगवलेली वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. अक्षता अर्पण करायचे. तुमच्याकडे पांढरी फुलं असतील तर ती तुम्ही अर्पण करू शकता. बेलफळ अर्पण करायचं आहे तर तेही तुम्ही अर्पण करू शकता. धोत्र्याचे फळ अर्पण करू शकता. आणि मग आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणत जी बेलपत्र आहेत ती आपण अर्पण करायची आहेत. या प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला रुद्र अभिषेक घरच्या घरी केला तरी चालतो. अभिषेक झाल्यानंतर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ते तीर्थ काढून घ्यायचं आहे. स्पेशल ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा केलेली असेल तर त्या व्यक्तीसाठी हे तीर्थ आपण प्यायला द्यायचं आहे. आणि समजा 5-6 दिवसामध्ये ते तुमचं तीर्थ संपलं असेल, त्यानंतर येणारा जो सोमवार असेल किंवा तुम्हाला सोमवारी ते तीर्थ रोज तुम्हाला व्यक्तीला पिण्यासाठी देऊ शकता. आता समजा तुम्हाला
तुमच्या जागेमध्ये आपल्याला तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष आहे तर प्रत्येकालाच बघा, वास्तू पूर्णपणे बघा. सगळीकडे चांगलं असं भेटत नाही, रेडीमेड भेटत नाही. त्यासाठी ही रेमेडी करणं शक्य होत नाही किंवा काही जणांना वास्तुदोषामुळे घरामध्ये काही त्रास होत असतात. तर अशा वेळेला आपल्याला वास्तूसाठी ज्या काही उपाय आपण करत असतो, घरात वास्तुदोष आहे तर ते दूर व्हावेत यासाठी सुद्धा आपण रुद्र अभिषेक करू शकतो आणि ते तीर्थ दररोज आपल्या घरामध्ये आपण शिंपडू शकतो. एखादं आंब्याचं पान घ्यायचं, फूल घ्यायचं आणि त्या पाण्याने, फुलाने किंवा आंब्याच्या पाण्याने सर्वत्र आपल्या घरामध्ये हे तीर्थ आपण शिंपडायचं आहे आणि हे तीर्थ आपण ग्रहणसुद्धा करू शकतो. तर या प्रकारे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहारामध्ये किंवा निश्चित काळामध्ये रुद्र अभिषेक करू शकतो. आता ते 4 प्रहर कोणते आहेत, त्याच्यामधील या वेळा काय आहे, तर निश्चित काळ काय आहे, या काळात पूजा कशी करावी या संदर्भातील संपूर्ण माहिती मी चॅनलवरती अपलोड व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ देखील नक्की तुम्ही पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. बघा, समजा जर तुम्हाला निश्चित काळामध्ये किंवा या 4 प्रहारामध्ये रुद्र अभिषेक करणं शक्य झालं नाही तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा शिवपूजन करण्यासाठी उत्तम मानलेला जातो. ज्या वेळेमध्ये रुद्र अभिषेक केला असेल तर अतिशय उत्तम. या दोन्ही वेळामध्ये नाही जमलं तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही रुद्र अभिषेक करू शकता. जर तुम्हाला रुद्र अभिषेक करताना मंत्र स्रोत येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती रुद्रपाठ लावून हा रुद्र अभिषेक सुद्धा तुम्ही करू शकता. महाशिवरात्रीला शिवलीलामृत ग्रंथ वाचणे शक्य झालं तर आवर्जून वाचा. जर निश्चित काळ संपला असेल तरी सुद्धा चालतं, हरकत नाही. त्याच्या पुढे वाचन चालू ठेवू शकता. जर तुम्हाला एवढ्या मध्यरात्री शिवलीलामृत वाचणे शक्य नसेल तर शिवलीलामृतमधील 11वा अध्याय सुद्धा या वेळेमध्ये तुम्ही पठण करू शकता. जी कोणी ही सेवा मनोभावे करतो, स्त्रोत मंत्र महादेवाची तुम्हाला येत असतील तर त्या सेवा तुम्ही केल्या तरी सुद्धा चालेल. ओम नमः शिवाय या मंत्राचा या वेळेमध्ये मनोकामना पूर्ण करण्यासाठी जप चालू ठेवला तरी चालतो. तुमच्या घरामध्ये शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाचे फूल तसेच धोत्र्याचे फूल जर भेटलं तर तुम्हाला खूप उत्तम आहे. तसेच कमीत कमी 8 कमळाची फुले हे तुम्हाला शिवलिंगावरती व्हायची असतात. तसेच खास करून निळ्या रंगाचे कमळाला या दिवशी अत्यंत असे विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. निळ्या रंगाचे कमळ हे सर्वत्र मिळणार नाही तर पांढऱ्या रंगाचे कमळ भेटलं तरी चालेल. हे कमळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती रात्री व्हायचे आहेत. जर तुम्हाला कमळ मिळाले नाही तर धोत्र्याचे फूल मिळाले तरी तुम्ही अर्पण करा. तेही नसेल तर पांढऱ्या रंगाचे फूल आपण कोणतेही चढवले तरी चालेल. ते तुम्ही आणण्याचा आवश्यक प्रयत्न करा. 3 पानाचे बेलपत्र, तेही पान कुठेही कट झालेले नसावीत, होल छिद्र पडलेली नसावी. 3 पानाचेच बेलपत्र शिवलिंगावरती पिंडीवरती अर्पण करायला पाहिजे. त्याबरोबर प्रहर काळात शिवपिंडीवरती डाळिंबाचा रस, उसाचा रस आणि नारळाच्या पाण्याने अभिषेक नक्की करू शकता. नारळाचे पाणी तुम्हाला जर हे मिळत असेल तर तुम्ही नक्की अर्पण करू शकता. देवाला नारळ फोडतो त्या नारळातील पाणी अभिषेकासाठी चालत नाही. शिवलिंगावरती त्रिपुंड चंदन लावायचे आहे. तर हे घरातील शिवलिंगापाशी रात्री आपल्याला घरात व्हायचं आहे. आता आपण या 4 प्रहराची थोडक्यात वेळ जाणून घेऊया. प्रथम प्रहर म्हणजे सायंकाळी 6:01 सुरू होतो, नंतर रात्री 9 23 मिनिटापर्यंत संपेल. द्वितीय प्रहर 9:23 ते 12:35 तृतीय प्रहर रात्री 12:35 तर पहाटे 3:47 आहे. चौथा प्रहर 3:47 ते सकाळी 6:59 असेल. निश्चित काळाची वेळ म्हणजे 15 तारखेला मध्यरात्री 12:28 ते 1:18 असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये या माध्यमातून मी तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा तसेच विधी आणि रुद्र अभिषेकाचा प्रहर, विशेष वेळ, निश्चित काळ ही तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. मी तुमची आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.